माजी मंत्री विजय वाईगीरकर आणि कामगारांचे नेते नमस्कार check सर. 1 2 3 this hello check जय भीम. आज पूजनीय डॉक्टर बाबासाहेब Check one, आंबेडकरांची two, three, test, 135वी जयंती आहे. या जन्म जयंतीनिमित्त मी संपूर्ण भारतवासियांना प्रथम शुभेच्छा देतो. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या होत्या. बाबासाहेबांना 9 भाषा अवगत होत्या. बाबासाहेबांनी अर्थतंत्र होते. अर्थमंत्री म्हणजे अर्थचा जो अभ्यास होता, रिझर्व्ह बँक झाली. बाबासाहेब जलनीतीचा होता. बाबासाहेबांचा औद्योगिक नीतीचा होता. बाबासाहेब कामगार नीतीचा अभ्यास होता. महिलांसाठी विशेष अधिकार दिले. म्हणजे हे सर्व एका माणसाने केलं, ज्याने 32 डिग्र्या घेतल्या, ज्यांना 9 भाषा अवगत होत्या. अशा महामानवाचं आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने आजही आलेले आहेत. 6 डिसेंबर तर याच्यापेक्षा संख्या असते. मी ठरवलं या निमित्ताने बाबासाहेबांचा जो पूर्ण मंत्र होता कामगाराचा विकास. सफाई कामगार मुंबई नगरामध्ये 28,000 आहे. गेल्या 162 वर्ष ही मुंबई महापालिका आहे. सफाई कामगारांना घरं दिली होती. 2012 पासून मी लढा दिला आणि 28,000 सफाई कामगारांना मालकी हक्काचं घरं देण्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं आहे. लवकरात लवकर या 28,000 सफाई कामगारांना या मुंबई शहरामध्ये मालकी हक्काची घरं दिली जातील. मी त्यांच्याकडे मांडलं की 1995 पूर्वी जो कोणी आला त्याला तुम्ही घरं दिलात, परंतु 162 वर्ष आमचा हा जो भीमपुत्र आहे, भीमबंधू आहे, या ठिकाणी जो अनुसूचित जातीतला आमचा माणूस आहे, तो 162 वर्ष पिढ्यानपिढ्या इथे पिटिकेचं काम करतो, परंतु त्याला मालकी हक्काचं घर नाही. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे आणि मला खात्री आहे, कारण मी पण एका सफाई कामगाराचा मुलगा आहे. माझे वडील मुंबई महापालिकेत सफाई कामगार होते आणि त्यामुळे माझं कर्तव्य होतं की जे माझे सफाई कामगार बंधू आहे यांना मालकी हक्काचं घर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. लवकरात लवकर की 28,000 सफाई कामगारांना घरं देण्याची महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका सुरुवात करेल. ती खरं माझ्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन होईल. ते करण्यासाठी मी सज्ज झालो आहे. पुन्हा आज सर्व कामगारांच्या वतीने, सर्व देशवासियांच्या वतीने 135व्या पूजनीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला 135व्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. अभिवादन बाबासाहेबांना करतो. धन्यवाद. जय भीम. व्हिडिओ जर्नलिस्ट अमृतसह मी आरती, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.